गुड मॉर्निंग. माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूयात पालकची भाजी. आपण इथे गॅस ऑन केलेला आहे. आपण त्यात थोडीशी ऑइल घेणार आहोत. ऑइल गरम होऊ देऊयात. तुम्ही इथे बघू शकता ऑइल गरम झालेलं आहे व आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे, वासपून जिरे, थोडंसं लसूण चॉप केलेला, नंतर आपण घेऊया लाल तिखट, आपण घेऊया मसाला, थोडीशी हळद आणि तिखट. मिक्स करून घेऊयात. आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी तूर डाळ. ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मी इथून निवडून घेतलेली आहे डाळ आपण यात टाकून घेऊया. इथे मी स्वच्छ चिरलेला पालक आणि शेपू घेतलेला आहे. तुम्ही यात टाकणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कट करायचा. झटपट होणारी अशी रेसिपी ही आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. दोन 3 मिनिटं आपण पालक असं फ्राय होऊ देऊयात आणि त्यात ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ, 3 स्पून मीठ. असं एकजीव झालं पाहिजे सर्व डाळ आणि मसाला. आपण इथे 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार टाकून घ्यावे पाणी आणि असं मिक्स करून घ्यावे. कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या आपण इथे काढून घेणार आहोत. डाळ आपली छान शिजेपर्यंत तुम्ही तूर डाळऐवजी मसूर डाळ किंवा तुमच्या आवडीची चवळीची डाळ वगैरे टाकू शकता. त्यात ॲड करू शकता. छान टेस्ट येते. तूर डाळीने चव छान लागते आणि भाजी छान होते. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम आचेवर 3 व्हिसल्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आपण एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेऊया. ऑइल गरम होऊ देऊयात. ऑइल इथं गरम झालेलं आहे. आपण 1 स्पून मोहरी त्यात टाकणार आहोत आणि 3 लाल मिरच्या. गॅस बंद करून घ्यायचा. 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. आपण कुकर उघडून बघूया.
मस्त असं आपलं डाळ शिजलेली आहे. पालकची भाजी आपली रेडी आहे. असं फ्राय केलेलं तडका त्याच्यावर द्यायचा, सर्व करायचं. भातासोबत किंवा भाकरीसोबत आपण ही भाजी सर्व करू शकता. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.